नमस्कार, जय महाराष्ट्र. हे बघा गोल्डनचं बेबी आहे आणि आमच्या ही ब्लॅक कोमाऊ. सकाळी सकाळी ना रोजचं असतं त्यांचा आवाज द्यायचं खालून खिडकीच्या खाली. आज उशीर झाला आहे, 10 वाजलेत. माऊ खाते, ब्लॅकी खाते आणि ही आहे आमच्या गोल्डनचा बेबी. बघा झाडावरती होती, मला वाटलं झाडावरून खाली उतरते आहे ना, पण गोल्डनला आवाज दिल्याच्यानंतर हीच प्रतिसाद देत होती. हे आहे रे जास्वंदीचं झाड. पाऊस पडलाय, वीरला खाली आणले फिरायला. 4:30 वाजताच इतका अंधार झाला की प्रमाणाच्या बाहेर. वीर आणि वीर बाळाला माझ्या बरं नाही, अंगावरती खूप फोड उठलेत केस कापल्यामुळं. त्याला छोटे छोटे बारीक किडे दिसायला लागलेत. आम्ही दवाखान्यात नेणार आहे मी थोड्या वेळात त्याला. 2 दिवस झालं आणि इतकं म्हणजे बघा ना, त्याला इतका म्हणजे आम्हाला खूप त्रास होतोय आतमधून. खूप त्याला असं झालं आहे बघा सगळं अंगावरती. पिलू बाहेर नको चिखलामध्ये बबड्या. केस कापल्यामुळं आमचं बाळेनं खूप सुंदर दिसते, पण त्याला नजर लागली लेकराला माझ्या. खूपच फोड आलेत माझ्या लेकराच्या अंगावरती. चला हे शेपटू चल पुढे चल, ये चिखलमधून नको. आता पाणी पाणी झाले रे सगळीकडे. आज तारीख आहे, किती तारीख आहे बरं, 22 मे. एवढा पाऊस पडलाय की बरं झालं, थोडंसं गरमी कमी झाली त्याच्यामुळे. पाऊस पडलाय आणि पाऊस खूप येतो अजूनही. मित्रांना खायला द्यायला जायचे ढगांचा आवाज येतोय खूप. कडकड कडकड विजा चमकतायत, ढग पण आवाज करतायत. पिलू चल पटपट. अरे हां, सगळ्यात चिखलाचे पाय होणार आता, पूर्ण चिखलच. बा समोर नको, चिनू येतो ना तिकडनं. शोना वीर माझं काही करत नाही, पण चिनूचं असतं भुकणे अंगावर येणे थोडंसं, त्याच्यामुळे भीती वाटते. वातावरण 4:30 वाजले, पण असं वाटते संध्याकाळचे 7 वाजलेत. ए चल रे, चल इकडे. पुढे नको जायला बाळा, चिनू येतो इकडे. ए वीर इकडे बघ, इकडे बघ वीर, इकडे तुझा फोटो काढते. इकडे बघ वीर. ऐ अरे इकडे बघ. गुड बॉय. बघ ढग कशी ओरडतात. चल अनु, ढग ओरडतात ना. ए शोना, ढग बघ कसे ओरडतात. चला घरी. हां, मी टेकडीवरच्या लेकरांना खायला देऊन येते हा, पिल्लांना त्यांना. तू चल पटकन, चल चल. खालच्या लेकरांना रात्री येईल देता, पण वरती जाता येणार नाही कारण अंधार पडायला लागले. चल बबडू तू घरी जा. चल या, त्याला घरात सोडून मग मी जाते वरती. पाऊस तर खूपच येतो. चला 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 पटकन या. चल नंतर नेते परत तुला, ये लवकर. चल बाळा, चल नंतर नेते मग आल्यावरती. चला आतमध्ये चल. गुड बाय. वीर माझा 2 दिवस झाला आजारी होता, खूप तापाने जाम झालता. आज माझं लेकरू खेळतोय बघा. बाबू बॉल खेळतो माझं बाबडू. आहा, टाकला टाकला बॉल दादानी. खूप शांत झालाय. म्हणजे ताप आणि थंडी खूप येत होती, असं थडथड थडथड ओढायचं लेकरू माझं. बाळा घे, टाकतो कसा टाकतो बॉल, दाखव कसा बॉल टाकतो. दीदी बोलतीये ना, तिच्या फ्रेंड मैत्रिणी बरोबर बोलते. घे की दादा, घे बॉल. खाल्ला भाता, भाता खाल्ला का. भात नको असतो साहेबांना. दही भात आहे बाळा, तुला अंगाला ताप आलाय आणि ते चावी चावी केलंय ना, मग असं थंड येण्यासाठी, शरीरात थंडावा पडण्यासाठी दही भात खायचा असतो बबडे. हां, असं काय कोपऱ्यात जाऊन बसतो इकडं. नो, गपचूप तिथं बसायचे.
भाताने काही त्रास होतोय? त्रास होतोय नुसतं फूड खायचं. हां, गपचूप तिथे बस. आता इतकं मारल ना तुला, लय मारल बघ. मारू काय? आणू काठी? कसं बघतोय गंभीर. पिलू हा डोळा लाल झालाय रे तुझा, बघू दे. अरे बापरे, कशामुळं? हो बाई, कुठानच व्हायचं आता. थांब, सर मागे मागे सर. पावसामुळे लेकरं बघा किती भिजलेत. अरे पिल्लंच खातात आणि त्यांच्या आईला खाऊनच देत नाहीत पिल्लं. चिनो, पाऊस आल्यामुळे सगळंच झालेलं आहे. चाय काय करायचं, खूपच आता असं टेन्शन येतं की आज आत्ता ह्या लेकरांचं काय होईल. कारण बघा, हिचं पण ऑपरेशन नाही झालं, तिचं पण ऑपरेशन नाही झालं. सगळ्यांचं खाऊन झालंय. सर राधा, तू खाल्लेस? हे गे रे राजा, किती चिखलाने भरलेत आज पहिल्यांदा. मागे सर. ब्रूस तू खाल्लंय, ब्रूस तू खाल्लंयस तुझं. सर मागे गे राजा, तू खा. ब्रूस तू खाऊ नकोस हा. सर मागे मागे सर. खाऊन झालंय ना तुझं, सर मागे. ब्रूस खाऊन झालं तरी राजाच्या ह्याच्यात खायला आले ते. सर मागे, ब्रूस मागे सर. मीरू कसं मारून देणार ना या लेकरांना. यांची सगळ्यांची नसबंदी केली. खूप म्हणजे यांचं अक्षरशः पिल्लं असतानापासून यांना घरच्या लेकरांना वेळ नाही दिला. कधी ह्या लेकरांच्या 3 तास 4 तास येऊन यांचे दवाखाने, यांची नसबंदी. आणि कसं या लेकरांना मारून देणार ना. सगळ्यांची नसबंदी झाली बघा माझ्या लेकरांची. रोज खूप नवीन टेन्शन असतं. झालं बाबडू? पशु पक्षी प्राणी यांना काय हो निसर्गात खायला काहीच नाही.